वाहनांचं होणार नुकसान हे कशामुळं, तर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते अपुऱ्या बुद्धीची असल्यामुळं, तुमच्यावर नियंत्रण ठेवणारे महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी हे कधी झोपेतनं जागे होणार. आपण सांगली विश्रामबाग ते धामणी रोडवरती आलेलो आहोत आणि आपल्या बरोबर हे दादा आहे, त्यांना विचारायचं आहे. दादा आपलं जरा नाव सांगा. माझं नाव संजय गोरख पवार. अच्छा, तुमची काय तक्रार आहे? तक्रार हे रस्ता आता दीड ते 2 महिने झालेत ड्रेनेजचं काम केलंय आणि सगळी वाहनं इथं धडकतात रात्री. खाली हा, जमिनीला. आणि पडतात लोक इथं. लेडीज पण जातात, सर्व्हिसवाले लोक आहेत सगळी इथं. बर. लेडीज पण सर्व्हिसवाले आहेत. हा. पडतात ते इथं अच्छा. रात्री आणि दिसत आता- नाही खड्डा. अच्छा, या ठिकाणी जो चौक आहे या चौकाला हसरा चौक असं म्हणलं जात होतं आणि आता त्याचं नामांतर झालेलं आहे छत्रपती संभाजी महाराज चौक. या ठिकाणी जर बघितलं तर मी या खड्ड्यामध्ये बसलो तर तुमच्या लक्षात येईल या दगडाला किती वाहनांची खालची इंजिन वगैरे तटलेले आहेत किंवा त्याच्या बॉड्या तटलेल्या आहेत, पुढचे बंपर तटलेले आहेत. या एका दगडावरनं जरा जर झूम करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही जी दगड आहेत ही वेळेत काढली पाहिजे, त्याला जर भरावा टाकला पाहिजे. याचं होणारं नुकसान, वाहनांचं होणारं नुकसान हे कशामुळं, तर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना ते अपुऱ्या बुद्धीची असल्यामुळं, यांना जरा सुद्धा लाज वाटत नाहीये की आपण काम चुकीचं करतोय, याचा परिणाम दुसऱ्यांना भोगायला लागतोय आणि आपण केलेल्या चुकीमुळे इतर वाहनांचे नुकसान होतात. अरे तुम्ही पैसे कमवता पण दुसऱ्यांचा त्रास होतो, अनेक वाहनं पडतात. हे दादा म्हणले की अनेक स्त्रिया सुद्धा इथं पडतात. अरे तुम्हाला मग लाजा का वाटत नाही? आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवणारे महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी हे कधी झोपेतनं जागे होणार? हे मी रोज एक नवीन विषयाकडे विचारतो. या ठिकाणी जर 2 दिवसात हे जर व्यवस्थितरित्या करून नाही घेतलं हे रोड तर या ठिकाणी मी आंदोलन करीन, याचा तुम्ही विचार करावा. एवढंच मी रोज एक नवीन विषयाकडे हात जोडून सांगतो. धन्यवाद.